एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिस अहमद. पॉचे ठळक बातम्या. नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी. दिनांक 24 मार्च रोजी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या 100 दिवसाच्या कृती आराखडा उपक्रमाच्या अनुषंगाने संत नामदेव सभागृह हिंगोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस भारतीय गुणवत्ता परिषद म्हणजेच QCIचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर श्री रामानंद शुक्ला, सीनियर डायरेक्टर QCI, डॉक्टर महावीर प्रसाद तिवारी, जॉइंट डायरेक्टर QCI, शुभम शर्मा, मॅनेजर QCI, श्रीमती अर्चना पाटील, प्रभारी पोलीस अधीक्षक हिंगोली जिल्हा, प्रेम प्रकाश माकोडे, पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार गृह, विकास पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, दत्तात्रय नागरे, पोलीस अंमलदार सायबर सेल हिंगोली, राजू मोरे, लघुलेखक, पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली उपस्थित होते. या बैठकीत 100 दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत हिंगोली पोलीस विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध सुधारणा, डिजिटायझेशन, तक्रार निवारण प्रणाली, फायलिंग आणि जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले नाविन्यपूर्ण व जनहितकारी केंद्रीय मुद्देमाल कक्ष व पोलीस अर्ज प्रणाली या उपक्रमांची माहिती अधिकाऱ्यांनी जाणून घेतली व त्याचे विशेष कौतुक केले. सदर मुद्देमाल कक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या निरीक्षणात सुरू करण्यात आले. सदर मुद्देमाल कक्षामध्ये पूर्ण जिल्ह्यातील मुद्देमाल एकाच कक्षामध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वेळेची, जागेची व मनुष्यबळाची बचत होऊन प्रशासकीयदृष्ट्या अधिक सोयीस्कर बनविण्यात आले आहे. बैठकीदरम्यान QCI प्रतिनिधींनी विभागीय कार्यालयाच्या कार्यपद्धती, माहिती संकलन व सेवा वितरण पद्धतीचे मूल्यमापन करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडून प्रशासकीय सेवा अधिक पारदर्शक, गतिमान व जनतेच्या हिताच्या दिशेने कार्यरत राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.